अखिल जगस्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुर्गी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. नारायण नारायण. बळी, देवेंद्र, आज मी तुमच्याकडे एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेऊन आलो आहे. बळी आणि देवेंद्र, तुमच्या संघर्षात अत्यंत अमूल्य असं अमृत समुद्रात पडलं आहे. तसंच श्री लक्ष्मी देवी गुप्त झाल्या आहे. आणि आता ह्यावर एकच उपाय आहे की तुम्ही दोघांनी आपल्या सेनेसह एकत्र यावं. पण प्रभू, समुद्र मंथन करायचे कसे? त्याचा विचार करूया. हे प्रभू, या समुद्र मंथनातून काय लाभ होईल? अमृत बाहेर येईल आणि अमृत पुन्हा प्राप्त झालं तर मृत्यूवर सर्वांना विजय प्राप्त होईल. अमृत मिळणार असेल तर मी माझ्या दैत्य सेनेसोबत हे अमृत मंथन करायला तयार आहे. ह्या समुद्र मंथनासाठी देवेंद्र त्यांच्या देवसेनेसह तयार राहतील हे मी आश्वस्त करतो. नारायण नारायण. तुम्ही अमर व्हाल, अमर व्हाल, अमर व्हाल. हे श्री विष्णूंचे शब्द देव आणि दैत्यांच्या कानात जणू घुमत होते. आपण अमर होणार, मृत्यूवर विजय प्राप्त होणार, या नुसत्या कल्पनेनेच देव आणि दैत्यांना स्फुरण चढले होते. मुनिवर, पण अशा प्रकारे जर दैत्यांच्या हाती अमृत पडलं असतं तर अनर्थ झाला असता. होय देवी, हे सत्य आहेच. परंतु श्री महालक्ष्मींना या सृष्टीत आणण्यासाठी समुद्र मंथन होणे हे आवश्यक होते. आणि जर समुद्र मंथन झाले तर त्याबरोबर अमृत हे बाहेर येणारच होते. मग हा मार्ग का निवडला गेला मुनिवर? श्री महालक्ष्मी देवींना सृष्टीवर पुन्हा प्रकट करण्यासाठी दुसरा मार्गही निवडता आला असता. नारायण नारायण. प्रभू, आता श्री म्हाळसा देवींच्या या शंकेचे निरसन कसे करणार?
असे काय झाले अचानक? नारायण नारायण, आख्यानात मी असे सांगितले की लक्ष्मी देवी गुप्त झाल्या, परंतु इथेही असे घडावे हे अद्भुत आश्चर्य आहे. नारायण नारायण. पण याचा अर्थ काय? माझी आभूषणं अशी अचानक गुप्त कशी झाली? माझा अगं माझीही आभूषणं नाहीत. मी मला स्वतःला हवी तशी घडवून घेतली होती. अहो काहीतरी करा. नमस्कार महामाये, जगन्माते परात्परे, शंख चक्र गदा हस्ते, श्री लक्ष्मी माते नमोस्तुते. आदि नाही अंत नाही, आद्य शक्ती खरोखरी, विश्वाधारे विष्णुकांते, लक्ष्मी माते नमोस्तुते. सर्वव्यापी सर्वसाक्षी, शुद्ध सत्व स्वरूपिणी, सर्वज्ञे सिंधु संभूते, श्री लक्ष्मी माते नमोस्तुते. माते, तुझी प्रचिती आम्हाला येत आहे. आम्हाला तुझे अस्तित्व जाणवत आहे. याचा अर्थ असा घ्यायचा की महालक्ष्मी देवींचा कोप झाला. इथे उपस्थित असणाऱ्या कोणाच्या तरी श्रद्धेत उणीव आहे आणि म्हणूनच प्रत्यय देण्यासाठी श्री महालक्ष्मी देवींनी हा प्रत्यय दिला आहे. केव्हा? म्या लक्ष्मी देवींची प्रार्थना करू कधी? म्हणजे समद्यांचं दागिनं परत येतील. हिच्या सांगण्यावरून श्री लक्ष्मी देवी प्रसन्न होणार आहेत का? प्रार्थना करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, तेव्हा इथे भेदाभेद नकोय. देवा क्षमा असावी, परंतु श्री लक्ष्मी देवींना प्रसन्न करण्यासाठी त्यांची प्रार्थना करणं हाच एकमेव उपाय आहे. मी ही प्रार्थना करतो. हे लक्ष्मी देवी, आमच्याकडनं काय बाय चूक झाली असेल तर आमची ही चूक पदरात घ्यावी. आम्ही तुमचीच लेकरं आहोत. लक्ष्मी देवी, तुम्ही पुण्यांदा हाता आमच्यात यावं आणि हातल्या समद्यासनी त्यांची दागिनं परत मिळावं. अहो, आता भक्तांची हाक ऐकावी आणि त्यांना आभूषणाच्या रूपानं साक्ष द्यावी. बानू, तुझी प्रार्थना लक्ष्मी देवींपर्यंत पोहोचली. बानू, तुला माझा आशीर्वाद आहे. मुनिवर, आता आख्यान सुरू करावं. समुद्र मंथनाची ही कथा मल्हारी चरित्राशी कशी जोडली गेलेली आहे याचा प्रत्यय सर्वांना येणारच आहे. त्यामुळे सर्वांनीच म्हणा, सदानंद 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 सदानंद. तर कथेत आपण कुठे होतो बानू? तुला सांगता येईल? जी, विष्णुदेवानी इंद्रदेव आणि बळीराजा यांच्यामध्ये समीट घडून आणला होता. अगदी योग्य आहे. नारायण नारायण. मुनिवर,
पुढे काय घडणार आहे हे ऐकण्यात मला अधिक रस आहे. अगदी योग्य आहे माते. तर समुद्र मंथन करायचे. समुद्र मंथन करायचे तर ते कशाने करायचे हा प्रश्न होताच. आणि त्यावर त्रिमूर्तींनी मार्ग काढायचे ठरवले. नारायण नारायण. माधवा, असे शांत बसून कसे चालेल? श्री महालक्ष्मींना परत आणण्यासाठी काहीतरी मोठी योजना आखावीच लागेल. हो, एक वेळ अमृत नाही मिळाले तरी चालेल, पण श्री महालक्ष्मी देवींना पुन्हा आणावे लागेल. श्री लक्ष्मी देवी समुद्र देवांच्याच कन्या आहेत. त्या समुद्राच्या खोल तळाशी कुठेतरी असणार. जर त्यांना आणायचं असेल तर समुद्राचं असं मंथन करावं लागेल की समुद्र देवांना त्यांची कन्या पुन्हा स्वतःहून परत द्यावी लागेल. हो, पण पुढे कसे जावे? मी सृष्टीची निर्मिती केली, पण समुद्र मंथनासाठी काहीही निर्माण केलेले नाही. ब्रह्मदेव, तुम्हीच निर्माण करून ठेवले आहे. त्याचेच सहाय्य घ्यायचे आहे. कोणाचे नारायण? मेरू अर्थात मेरू पर्वत. 84,000 योजने एवढा उंच आहे मेरू पर्वत. सूर्य आणि सगळे ग्रहमंडळ त्याच्या भोवती फिरतात. मेरू पर्वताच्या सहाय्यानेच समुद्राचं मंथन करूया. मेरू पर्वतास असे महत्भाग्य लाभेल याची मला कल्पना नव्हती. मेरू पर्वताचे सहाय्य घेणे हे अत्यंत उत्तम आहे. माधवा, विलंब नको. ह्या कार्यासाठी मेरू पर्वताला सिद्ध करावं लागेल. पण यात मेरूला क्षती होऊ शकते. म्हणूनच त्याची अनुमती आवश्यक आहे. त्याला पण त्याग करायला सांगणे शक्य नाही. मी बोलेन त्याच्याशी. नारायण नारायण. माते, समुद्र मंथनाची कथा ऐकता आहात. हा एवढा विशाल समुद्र कशाने बरे घुसळला जाईल असे वाटते? ते मला कसे सांगता येणार? माते, घरात ताक घुसळायला काय वापरता? रवी. अगदी बरोबर. रवीने ताक घुसळून लोणी बाहेर काढता. मग समुद्र घुसळायला काय लागेल बानू? मोठी रवीच लागल बघा महाराज. अगदी योग्य. परंतु एवढ्या विशाल अशा समुद्रात रवी टाकणार कशी? एवढी मोठी रवी आणणार कुठून? हा प्रश्न होता. परंतु श्री विष्णूंनी त्यावरही मार्ग काढला. समुद्र मंथनासाठी विशाल अशा मेरू पर्वताची निवड त्यांनी केली. समुद्रात मेरू पर्वत ठेवून समुद्र घुसळला जाईल अशी ती कल्पना होती. ही अतर्क्य वाटणारी कथा आहे, परंतु समुद्रातून तितकेच भव्य काहीतरी बाहेर येणार होते आणि त्यासाठीच ही योजना तितकीच भव्य होती. परंतु या मेरू पर्वताला उचलून आणायचं कसं? त्यासाठी त्याची अनुमती हवी. आणि म्हणूनच श्री विष्णू आणि मेरू पर्वत अशी एक भेट ठरली. नारायण नारायण. हे श्री विष्णू, आपण माझा या मेरू पर्वताचा प्रणाम स्वीकार करा. शुभम भवतु. हे माधवा, आपण या सृष्टीचे पालक आहात.
आपण माझ्याकडे आलात याचाच अर्थ नक्कीच काहीतरी प्रयोजन असेल. हे मेरू पर्वता, तू ह्या भूतलावरील एक प्राचीन पर्वत आहेस. ह्या सृष्टीमधील अनेक स्थित्यांतर तू स्वतः पाहिली आहेस. होय देवा, आपल्या कृपेमुळेच हे शक्य झालं आहे. परंतु आज ह्या सृष्टीवर मोठं संकट आलं आहे. मला वरुण देवांकडून कळालं, दुर्वास ऋषींनी दिलेल्या शापामुळे हे संकट ओढवलं आहे. आणि त्याच सगळ्या सृष्टीलाच आपलं अस्तित्व पणाला लावावं लागणार आहे. आणि त्यासाठीच मी तुझं सहाय्य मागायला आलो आहे. हे प्रभू, आपण असे बोलू नये. आपल्याला सहाय्य करणारा मी कोण? तुम्ही आज्ञा करा प्रभू. मी काय सेवा करू ते सांग. सृष्टीला ह्या संकटातून पुन्हा पूर्ववत करण्यासाठी समुद्र मंथन करायचं आहे. आणि समुद्र घुसळण्यासाठी तुझं सहाय्य हवं आहे. आपली आज्ञा मला शिरसावंदी आहे प्रभू. तुम्ही म्हणाल तिथे मी येईन. हे कार्य सोपं नाही. देव आणि दैत्य यांना ह्यात आपलं अस्तित्व पणाला लावावं लागणार आहे. त्यामुळे काय होईल हे सांगता येणार नाही. तू स्वतः त्याचा विचार करावास, कारण हे तू करावंस अशी आज्ञा मी देत नाही हे ध्यानात ठेव. तुझा निर्णय तुलाच घ्यायचा आहे. हे प्रभू, आपण जरी ही आज्ञा नाही असे म्हणालात तरी आपला शब्द माझ्यासाठी अंतिम आहे. मी आपल्या शब्दाबाहेर नाही. नारायण नारायण अमृत सांडले श्री लक्ष्मी गेल्या. समुद्र ऐसा विशाल तो हे, त्यास कसे घुसळावे. मेरू पर्वता विनवायासी श्री विष्णू उभे राहती. मेरू पर्वत समुद्र मंथनासाठी सिद्ध झाला. प्रत्यक्ष जगतपालक, परंतु ते एका पर्वतालाही विनवित होते की माय बापा सहाय्य कर. ते आज्ञाही देऊ शकत होते, परंतु या जगाचे पालन करताना, सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करताना श्री विष्णू हे नम्र होते. त्यांच्या अर्धांगिनी त्यांच्या सोबत नव्हत्या. शेषसागरात अर्धोन्मिलित डोळे ठेवून, आदिमायेला पापण्यांवर ठेवून या जगाचा कारभार पाहणाऱ्या श्री विष्णूंच्या चरणी त्यांच्या प्रिय श्री महालक्ष्मी देवी मात्र त्यांच्या सोबत नव्हत्या. नारायणाला दुःख झाले असेल का? माझे आराध्य असणाऱ्या प्रभूंनी हे महादुःख कसे पेलले असेल? कुणालाही हा विरह न दाखवता श्री विष्णू श्री लक्ष्मींची प्रतीक्षा करत राहिले. मला अजूनही तो क्षण आठवतोय. माझ्या प्रिय नारायणाला मी त्यांच्या अर्धांगिनी शिवाय कधीच पाहिलं नव्हतं. आत्ता मला त्यांचे महत्व कळले. त्यांनी स्वतःही प्रयत्न केले होते, पण त्यांच्या विरहाचा त्यांनी उल्लेखही केला नाही. मला त्यांचे दर्शन कसे मिळेल? त्यांच्या दर्शनासाठी मला काय करावे लागेल? ह्याचे उत्तर प्रधानजींनी द्यावे. माझ्या प्रिय नारायणाला मी त्यांच्या अर्धांगिनी शिवाय कधीच पाहिलं नव्हतं. मला त्यांचे दर्शन कसे मिळेल? त्यांच्या दर्शनासाठी मला काय करावे लागेल? ह्याचे उत्तर प्रधानजींनी द्यावे, कारण ह्याविषयी त्यांनाच अधिक ठाऊक आहे. देवी, नारायण हा केवळ भक्तीचा भुकेला आहे. तुम्ही त्याचे स्मरण करताच तो तुमचेही स्मरण करतो. असे असेल तर मला ह्या क्षणी त्याचा प्रत्यय घ्यायचा आहे. परंतु देवी, आता आख्यान सुरू आहे आणि आपण स्मरण करण्याची काय आवश्यकता? नाही, मला या क्षणी त्यांचे दर्शन हवे आहे. असा हा हट्ट का? मग त्यांचे स्मरण केल्यावर त्यांचे दर्शन होते हे असत्य आहे. माधवा,
आता तर हे धर्मसंकट आहे, पण चेहरा न दाखवता म्हाळसेला दर्शन द्या. जशी आपली इच्छा देवा. म्हाळसाची इच्छा पूर्ण करावीच लागेल. म्हाळसा, डोळे मीट आणि श्री विष्णूंचं ध्यान कर.